रजिस्ट्रेशनच्या पेजवरती लॉग इन केल्याच्या नंतर समोर लॉग इनसाठी अशा पद्धतीची विंडो ओपन होईल। विंडो ओपन झाल्याच्या नंतर स्वतःचा PRN नंबर आणि जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड यामध्ये एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर सर्वात उजव्या साईडला विद्यार्थ्याच्या नावानुसार या ठिकाणी इनिशियल दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। प्रोफाईलमध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांनी कोर्सची फीज भरलेली आहे तो कोर्स या ठिकाणी दिसेल स्क्रोल केल्याच्या नंतर खालच्या साईडला। त्याच्यानंतर त्या कोर्सवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर कोर्सची पूर्ण डिटेल या ठिकाणी दिसेल। क्रेडिट स्कोअर कशा पद्धतीनं असणार आहे, आता जस्ट लॉग इन केलं त्याच्यामुळे 0 स्कोअर आहे। कोर्स जशा पद्धतीनं तुम्ही कंप्लीट करत जाल या ठिकाणी स्कोअरचे अंक वाढत जातील। 61 टोटल स्कोअर या ठिकाणी दिसतोय। तर 1 बाय 1 चॅप्टर म्हणजेच मॉड्यूल तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। त्याच्यामध्ये सायबर सुरक्षा परिचयापासून 2 नंबरचं चॅप्टर सायबर क्राईम आणि सायबर लॉ, त्याच्यानंतर 3ऱ्या नंबरचं सोशल मीडिया ओव्हरव्ह्यू आणि सिक्युरिटी, 4था आहे ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट, 5वा आहे डिजिटल डिव्हाइस सुरक्षा, सायबर सुरक्षेसाठी साधने आणि तंत्रज्ञान। अशा पद्धतीचे हे 5 चॅप्टर तुम्हाला पूर्ण करायचे आहेत। प्रत्येक चॅप्टर वाईज सराव प्रश्न आहेत, काही प्रॅक्टिकल्स आहेत, म्हणजे पुस्तक त्या ठिकाणी वाचायचं आहे, व्हिडिओ बघायचे आहेत, त्याच्यानंतर सराव पेपर द्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी 5वं चॅप्टर झाल्याच्यानंतर एक परीक्षा, बहिस्त परीक्षा म्हणून तुम्हाला द्यायची आहे। ही परीक्षा दिल्याच्या नंतर आणि पासिंग स्कोअर मिळवल्याच्या नंतर तुम्हाला इथं प्रमाणपत्रसुद्धा डाउनलोड करता येईल। अशा पद्धतीचे प्रमाणपत्र डाउनलोड सर्वांनी करून घ्यायचे आणि हेच प्रमाणपत्र म्हणजे तुमचा कोर्स कंप्लीट झाल्याचा पुरावा असणार आहे। 1 बाय 1 मॉड्यूल ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीची PDF ओपन होईल, ज्याच्यामध्ये मॉड्यूल नंबर 1 आहे, बुक्स आहे आणि या बुक्समध्ये सायबर सुरक्षा परिचय दिलेला आहे। तो व्यवस्थित पद्धतीनं वाचून घ्यायचा आहे। मराठीमध्ये पुस्तक आहे, स्पीडमध्ये वाचून घेणे आणि नंतर मग पुन्हा या ठिकाणाहून बॅक गेल्याच्या नंतर मॉड्यूल 1 मध्ये 2 नंबर कन्साइंड गाईड्स दिलेले आहेत, त्या ओपन केल्या की त्याच्यामध्ये सुद्धा थोडीफार इन्फॉर्मेशन आहे। ही सर्व बघून घ्यायची, व्यवस्थित वाचून घ्या। यावरतीच पुढचं सराव पेपर आणि शेवटचा पेपरसुद्धा असणार आहे, ते सर्व ऑनलाईन असेल। त्याच्यामुळं अशा पद्धतीची हे पूर्ण बघून घ्यायच्या। PPT स्वरूपामध्ये स्लाईड आहेत। त्यानंतर खाली व्हिडिओ आहे, व्हिडिओ ओपन करायचा आहे। व्ह्यू व्हिडिओ, प्ले। हा मोबाईलवर बघितल्याच्या नंतर या व्हिडिओचा आवाजसुद्धा तुम्हाला येईल आणि त्या पद्धतीनं पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल। अशा पद्धतीनं पहिले 2-3 व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सराव प्रश्न आहे। इथे अटेम्प्ट क्यूज म्हटलं की तुमचा क्यूज परीक्षा म्हणजे सराव परीक्षा चालू होईल। अशा पद्धतीने हे सर्व चॅप्टर कंप्लीट करायचे, तेव्हाच हे पूर्ण कोर्स तुमचा कंप्लीट होईल। ज्या विद्यार्थ्यांकडे फुल टाईम नाही त्यांनी स्पीडमध्ये ओपन करून वर वाचन करून किंवा वर व्हिडिओ बघून हा कोर्स कंप्लीट केला तरीही चालेल। फक्त आपल्याला स्कोअर कंप्लीट करणे आणि फायनल परीक्षेमध्ये पास होणे एवढंच करायचं आहे।